आणि मागे तुम्ही बघू शकता एक सोसायटी देखील तुम्हाला बघायला मिळते। एनए रेरा अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट जो की ओल्ड मुंबई पुणे हायवे ला लागून तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर का मित्रांनो तुम्हाला ह्या प्रोजेक्टची लोकेशन पाहिजे असेल, ब्राउचर पाहिजे असेल आणि डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या इंस्टाग्राम आयडी ला आम्हाला फॉलो करा, तिथे डीएम करा, आम्ही संपूर्ण डिटेल तुम्हाला पाठवू। मित्रांनो मी आता आहे मुंबई पुणे हायवेला, जो की आपला जुना हायवे आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक एनए रेरा अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट जो की ओल्ड मुंबई पुणे हायवे ला लागून तुम्हाला बघायला मिळणार आहे। इथून तुम्हाला वाकड फक्त 40 मिनिटाच्या अंतरावर आणि हिंजवडी फक्त 45 मिनिटाच्या अंतरावर बघायला मिळणार आहे। मित्रांनो वास्तुशोध हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी एकदा पुन्हा स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक एनए रेरा अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग प्रोजेक्ट जो की जुन्या मुंबई पुणे हायवेला अगदी लागून आहे। इथून तुमचं वाकड फक्त 40 मिनिटाच्या अंतरावर आणि हिंजवडी फक्त 45 मिनिटाच्या अंतरावर येणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो सुरू करूया ह्या प्रोजेक्टचा संपूर्ण रिव्ह्यू। मित्रांनो जर ह्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर टोटल जी ह्याची लँड पार्सल आहे ती आहे 4.5 एकर। 4.5 एकर मध्ये तुम्हाला 50% हे तुमच्या रोडसाठी आणि ॲम्युनिटीजसाठी वापरल्या गेलेला आहे इकडचा प्लॉट। आणि टोटल इथे जो आहे 57 प्लॉट तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि किमान प्लॉटची जी साईज असणार आहे मित्रांनो ती साईज असणार आहे 957 स्क्वेअर फीटची। मित्रांनो आता मी आहे ह्या प्रोजेक्टच्या 12 मीटरच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर। तुम्ही बघू शकता हा रोड तुम्हाला 12 मीटरचा बघायला मिळतोय। आणि ह्या रोड सोबतच तुम्हाला जर बघाल तर इथे तुम्हाला 9 मीटरचा रोड बघायला नाही मिळणार आहे, कारण की 12 मीटरच्या रोडलाच हा पूर्ण प्रोजेक्ट असा सरळ आलेला आहे। तर तुम्ही बघितलं की असा सरळ तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायला मिळतोय। लेफ्ट राईटला तुम्हाला प्लॉटिंग बघायला मिळते आणि बघू शकता असा स्ट्रेट असा हा प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो। अतिशय चांगला हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय। आणि मित्रांनो इथे जे प्लॉटची साईज सुरू होते ती 957 स्क्वेअर फीट पासून सुरुवात होतीये आणि त्याच्यावर तुम्हाला साधारण 2300 स्क्वेअर फीट पर्यंत शेवटचा प्लॉट बघायला मिळतोय। तर चला मित्रांनो तुम्हाला एक प्लॉट दाखवतो आणि त्या प्लॉटचे डिटेल्स देतो। मित्रांनो गृहीत धरा की हा प्लॉट 957 स्क्वेअर फीटचा आहे, कारण की इथे जो प्लॉटची साईज आहे ती 957 पासून सुरू होतीये। औरस चौरस तुम्हाला प्लॉट बघायला मिळतोय, बघू शकता। आणि प्रत्येक प्लॉट सोबत तुम्हाला 2.5 फुटाचा असा वॉल कंपाऊंड देखील बनवून मिळते, भिंत देखील तुम्हाला बनवून मिळते। ह्या प्लॉटला तुम्हाला 1.5 चा FSI देखील बघायला मिळणार आहे। आणि प्लॉट औरस चौरस तुम्ही बघू शकता। त्याच्याशिवाय तुम्हाला प्रत्येक प्लॉटसह एक लाईट कनेक्शन जे की अंडरग्राउंड असणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता ड्रेनेज लाईन ती देखील तुम्हाला अंडरग्राउंड बघायला मिळणार आहे। आणि प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला तुमचं पाण्याचं कनेक्शन देखील बघायला मिळणार आहे। आणि हे जे पाण्याचं कनेक्शन असणार आहे मित्रांनो हे ग्रामपंचायत कडून पाणी तुम्हाला सप्लाय होणार आहे। अशा पद्धतीने असा हा तुम्हाला प्लॉट बघायला मिळतोय। किमान प्लॉटची जी साईज असणार आहे मित्रांनो ती असणार आहे 957 स्क्वेअर फीट। आणि जास्तीत जास्त इथे प्लॉटची जी साईज असणार आहे ती 2300 समथिंग साईज असणार आहे। आणि पाणी सप्लाय जो आहे मित्रांनो तो तुमचा ग्रामपंचायत करणार आहे, हे तुम्ही लक्षात घेऊन चला। अतिशय चांगला प्लॉट तुम्हाला बघायला मिळतोय। सर्व डॉक्युमेंट ह्याचे क्लिअर आहे। प्रत्येक प्लॉटचा वेगळा सातबारा देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि वेगळा सातबारा आहे ह्याचा अर्थ तुमचं टेन्शन 100% संपलेलं आहे मित्रांनो। अतिशय चांगला हा तुम्हाला प्रोजेक्ट बघायला मिळतो। मित्रांनो ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टला तुमचा कोणत्याही बँकेचं 80% पर्यंत लोन होऊन जाईल। ओसी ह्याची प्राप्त झालेली आहे, ओसी ह्याला मिळालेली आहे, म्हणजेच तुम्ही कधीही घर बांधू शकता। आणि समोर एक घर देखील बांधण्याचं काम सुरू आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो बिल्डरच्या म्हणण्याप्रमाणे इथे बिल्डरला ओसी मिळालेली आहे, त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता लोकांनी आपल्या बंगल्यांचे कामं देखील सुरू केलेले आहेत। पुढे तुम्ही बघाल तर इथे पाणी वगैरे खूप चांगलं आहे, कारण की पाण्याला कुठेही तुम्हाला अडचण जाणार नाहीये, कारण की हा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण पाण्याचाच भाग असल्या कारणामुळे तुम्हाला इथे कुठेही पाण्याला अडचण जाणार नाहीये। तुम्ही बघू शकता इथे बंगल्याचं काम अतिशय जोरात चालू आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला बंगले वगैरे पण बघायला मिळतात आणि मागे तुम्ही बघू शकता एक सोसायटी देखील तुम्हाला बघायला मिळते। इथे देखील एक सोसायटी बघायला
मिळणार आहे मित्रांनो अम्युनिटी आणि फॅसिलिटीमध्ये तुम्हाला मिळतं इथं स्टनिंग ग्रीनरी अराउंड द प्रोजेक्ट बघायला मिळतं. त्यानंतर तुम्हाला प्लॉट डिमार्केशन करून मिळणार आहे. त्यानंतर क्लब हाऊस मिळतोय, ग्रँड एंट्रन्स गेट मिळतोय मित्रांनो, लँडस्केपिंग गार्डन मिळतंय, 12 मीटरचा व्हाईट सिमेंट रोड मिळतोय मित्रांनो, जो की आपण आता बघताय. त्यानंतर तुम्हाला स्ट्रीट लाईट बघायला मिळते, जी की तुम्ही लेफ्ट राईटला बघू शकता. त्यानंतर इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बघायला मिळतो, जो की तुम्ही बघू शकता समोर लाल कलरचा दिसतोय तुम्हाला. वॉटर प्रोव्हिजन मिळतंय, जे की मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. त्यानंतर ड्रेनेज अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो. सोबतच तुम्हाला एक क्लब हाऊस मिळतंय, त्यानंतर एक चिल्ड्रन्स प्ले एरिया मिळतोय, गार्डन मिळतंय, सिनियर सिटीजन एरिया मिळतोय. आणि जर तुम्ही योगा पसंत करताय तर तुम्हाला ओपन जिम आणि योगासाठी स्पेस देखील मिळणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो आपण चर्चा करूया ह्याच्या लोकेशनची आणि लोकॅलिटीची. तर समजा मित्रांनो तुम्हाला इथून जायचं असेल चिंचवडला, तर चिंचवड अगदी 30 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला जायचं असेल वाकडला तर 40 मिनिटावर वाकड आहे, हिंजवडी 45 मिनिटं आहे, तळेगाव 20 मिनिटं आहे, लोणावळा 20 मिनिटं आहे आणि मुंबई फक्त 2 तासाच्या अंतरावर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो. गेटेड कम्युनिटीमध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतो. आता जर तुम्हाला प्राइस बद्दल सांगायचं तर साधारण 3,500 रुपये स्क्वेअर फीट तुम्हाला हा प्लॉट पडणार आहे आणि प्लस तुम्हाला गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि इतर खर्च वेगळे लागणार आहेत मित्रांनो. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन प्रोजेक्टसह, एका नवीन लोकेशनला. तत्पूर्वी धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.